राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारात एका ऊसाच्या शेतात काल दुपारी सुमन विटनोर वय 67 वर्ष या वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला होता। त्यानंतर अवघ्या काही तासात राहुरी पोलीस पथकाने महिलेचा खून करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळून गजाआड करत गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले। राहुरी तालुक्यातील मांजरी येथील शिक्षक कैलास विटनोर, विलास विटनोर, भगवान यांच्या मातोश्री सुमन सावळीराम विटनोर ह्या रविवारी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेल्या होत्या। मात्र ते उशिरापर्यंत घरी न गेल्याने सोमवारी राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। त्यांच्या नातेवाईकांनी शेतातील आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला होता। काल दुपारी 3च्या दरम्यान मांजरीतील चोपडे यांच्या ऊसाच्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेत सुमन सावळीराम विटनोर यांचा मृतदेह आढळून आला। यावेळी मयत महिलेच्या अंगावरील सुमारे 3 ते 4 तोळे सोन्याचे दागिने ओरबडून घेतल्याचे दिसून आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ञांचे पथक घटनास्थळी हजर झाले। यावेळी श्वान घटनास्थळाच्या जवळच घुटमळले। त्यानंतर पोलीस पथकाने मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरू केला। दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलीस पथकाने मयत महिलेच्या शेजारीच राहणारा संदीप उर्फ संजू चोपडे याच्या मुसक्या आवळून याला ताब्यात घेतले। त्याला पोलिसी खाक्या दाखवतच त्याने गुन्ह्याची कबुली दिली। आरोपी चोपडे याने मयत वृद्ध महिलेला एका ऊसाच्या शेतात जबरदस्ती नेऊन गळा दाबून ठार केले। त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले। तसेच मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपीने मयत महिलेच्या अंगावरील लुगडे काढून चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला। काल दुपारी घटना उघडीस आल्यानंतर राहुरी पोलीस पथकाने अवघ्या काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळून गजाआड केले।